आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। पहिलं कारण होतं की खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा महादेवांची आराधना आणि दुसरी गोष्ट खऱ्या अर्थानं तुकोबाराय सांगतात पराविया नारी रखुमाई समान। लक्षात घ्या महाराज, आता रक्षाबंधनचा सण आलाय। या रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं दोन गोष्टी प्रामुख्याने बोलतो मायबाप, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका। खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण सुद्धा ज्यावेळी पुतना शेवटी ती परस्त्री होती डोळे झाकून दूध पिले। अहो विचार करा, या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जर हा विचार केला, या काल्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एवढीच गोष्ट जर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रुजली तर महाराष्ट्रामधून अत्याचार, स्वैराचार, हुंडाबळी, बलात्कार नावाचा एकही शब्द राहणार नाही। फक्त यासाठी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींकडून खऱ्या अर्थानं तुमच्या समोर मला या रक्षाबंधनचं एकच मागणं मागायचं। अहो रक्षाबंधन हा सण सोपा नाही। रक्षाबंधन या सणाला आपण नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो। सण आहे आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवाळण्याचा। जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊ राया, औक्ष माझे लाभो तुला। हा धागा नाही नुसता, हा बंद तुझा माझा, खऱ्या अर्थानं तुझ्या विना हा सण आहे सुना सुना, आहे सुना सुना। अहो भाऊ बहिणीचं नातं काय आहे? भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे। भाऊ म्हणजे कर्तव्य आहे तर बहीण म्हणजे वात्सल्य आहे। भावा बहिणीचं नातं कसं असावं हे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं। खऱ्या अर्थानं भावा बहिणीचं नातं कसं असावं हे माझ्या शिवरायांकडे पाहून समजतं। एक प्रसंग आहे, या रक्षाबंधनला माझ्या बहिणींनो आपल्या भावाकडे साडी मागू नका। या रक्षाबंधनला माझ्या बहिणींनो खऱ्या अर्थानं आपल्या भावाकडे कोणती भेटवस्तू मागू नका। आपल्या भावाकडे ओवाळताना फक्त एकच गोष्टच मागा, त्याला ओवाळत असताना एक प्रसंग सांगा, दादा दादा स्वतःला कपाळावरती चंद्रकोर लावून तू शिवभक्त म्हणतोस तर दादा, तर या रक्षाबंधनला मला तुझ्याकडून काहीच नको दादा, फक्त एक भेट मागतेय, भाऊ म्हणून मला द्यावी ही माझी अपेक्षा आहे। अरे दादा विचार कर दादा, अरे छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणतोस ना तू स्वतःला, तर छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं प्रत्येक स्त्रीमध्ये आपली बहीण पाहिली, आपली अवस्था काय? अरे दादा ज्यावेळी कल्याणच्या लुटीमध्ये आबाजी सोनदेवानं कल्याणवरती आक्रमण केलं, पाहता पाहता सोनं नाणं संपत्ती काबीज केली आणि त्याच वेळी आबाजी सोनदेवाची नजर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर पडली आणि आबाजी सोनदेव विचार करू लागले, अरे अरे या सृष्टीच्या पाठीवर एवढी लावण्य खरी स्त्री मी आजपर्यंत पाहिली नाही। ही राजांच्या दरबारामध्ये दासी झाली तर आणि राजांना ही भेटवस्तू द्यावी म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून आबाजी सोनदेवानं आपल्या सोबत पाहता पाहता पुन्हा एकदा राजांपाशी जवळ उभी केली। राजे सकाळी आपल्या सिंहासनावर बसले होते, आबाजी सोनदेव समोर आले। आबाजीने सांगितलं, राजे मुजरा करतो जी, राजे कल्याणची मोहीम फत्ते झाली जी। आणि त्याच वेळी पाहता पाहता त्याने दोन टाळ्या वाजवल्या आणि मागचे सेवेकरी या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला समोर घेऊन उभे ठाकले। राजांनी एक वेळ त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं आणि राजांची मान खाली गेली। राजांनी पुन्हा मान वर केली तेव्हा राजांचे डोळे लालबुंद झाले होते, डोळ्यातून एक एक अश्रू ओघळत होता आणि कटाक्ष रागाचा आबाजीकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा कल्याणच्या सुभेदाराकडे सुनेकडे पाहून राजे उत्तरले, अशीच आमुची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती। अशीच आमुची माता तुमच्यासारखी सुंदर आहे। आणि आबाजीकडे पाहिलं आणि सांगितलं, आबाजी जे केलं ते योग्य नव्हे, आबाजी पुन्हा असे घडले तर मृत्यूदंडाला पात्र राहाल। ही आमची बहीण आहे, आमच्या बहिणीला खऱ्या अर्थानं मानाची साडी चोळी देऊन पुन्हा तिला माघारी पाठवा। आणि आबाजी वाजत गाजत खऱ्या अर्थानं तिला घेऊन पुन्हा माघारी गेला। विचार करा, ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून माघारी आली ना, त्यावेळेस त्या सुभेदाराच्या सुनेनं विचारलं, सुनेला तिच्या नवऱ्यानं विचारलं, अगं तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? विचार करा, अरे इतरांचं सोडा, पण जिला आबाजी सोनदेवानं आणलं होतं, राजांसमोर बंदिवान म्हणून पेश केलं होतं, त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेनं सांगितलं की खऱ्या अर्थानं, अरे कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, अरे मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला। दादा दादा त्याच
नावाचा शिवरायांचा स्वतःला शिवभक्त म्हणतोस तर दादा, तुझ्या गाडीवर शिवभक्त लिहितोस आणि कॉलेजच्या गेटवर एखाद्या कुणाच्या तरी बहिणीच्या समोर मात्र वासनेची लाल टपकवतोस, असं कसं चालेल दादा? दादा दादा अरे मला मात्र ताई म्हणतोस आणि रस्त्याला चालणाऱ्या एखाद्या मुलीला शब्द थोडा खालचा पण सत्य आयटम बोलून मोकळा होतोस. दादा दादा अरे खरं सांग ना दादा, माझ्याकडे कुणी जर वाईट नजरेनं पाहिलं, माझी छेड काढली, त्याला मोड्यापर्यंत मारतोस आणि तूच मात्र कुणाच्या तरी बहिणीची गावातल्या रस्त्यावरती छेड काढतोस. असं कसं चालेल दादा? माझ्या समोर मात्र मान झुकवून उभा राहतोस पण रस्त्यानं चालणाऱ्या मुलीकडे मात्र वासनेच्या नजरेने पाहतोस. असं कसं चालेल दादा? स्वतःला शिवभक्त म्हणवतोस ना दादा, मग का होतात रे तुझ्यासारख्या तर लाखो शिवभक्त या महाराष्ट्राच्या मातीत आहे, मग का होतात दिवसा ढवळ्या स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार? दादा दादा तुझ्याकडून एवढंच वचन हवंय रे. अरे कुणी फक्त गाडीवरती शिवभक्त लिहिलं आणि कपाळावर चंद्रकोर लावली म्हणून कुणी शिवभक्त होत नसतं रे. लक्षात ठेव, शिवभक्त म्हणावं कुणाला, शिवभक्त म्हणावं कुणाला जो स्त्रीचा पदर पाडत नाही, पदर सावरतो ना, तो खरा शिवभक्त. जो घरातल्या स्त्रीला सन्मानतेची वागणूक देतो ना, तो खरा शिवभक्त. आया बहिणींकडे कुच्चित नजरेनं किंवा वासनेच्या नजरेनं पाहणाऱ्याच्या हातपाय कलम करतो ना, तो खरा शिवभक्त. आपल्या बहिणीप्रमाणे रस्त्यानं चालणाऱ्या प्रत्येक लेकीबाळी सुद्धा आपली बहीण पाहतो ना, तो खरा शिवभक्त. फक्त राजांचं चरित्रच नाही, त्या चरित्रातून स्वतःचं चारित्र्य घडवतो ना, तो खरा शिवभक्त. दादा मला तुझ्याकडून या रक्षाबंधनला काहीच अपेक्षा नाही रे. फक्त हात जोडून सांगते, या रक्षाबंधनला एकच अपेक्षा ठेवते, असा अपेक्षित असणारा तू शिवभक्त हो, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींनो, जर एवढ्याच अपेक्षेनं या रक्षाबंधनला तुम्ही आपल्या भावाकडे हे मागणं मागितलं ना, तर माझ्या महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानच्या मातीमध्ये रात्रीच्या 12 वाजता सुद्धा रस्त्यानं चालणारी प्रत्येक ताई आनंदानं चालेल, तिला कसलीच भीती नसेल, कारण तिला खात्री असेल हा माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र, माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र. विठ्ठल